इतिहासाची पाने उलटा पहा जरा जवळूनी, इतिहासाची पाने उलटा पहा जरा जवळूनी। अरे धर्मासाठी रक्त सांडिले संभाजी राजांनी। सर माझं हे काव्य सगळं मनाचं आहे बरं का, त्याचं मी एक सुंदर पुस्तक तयार करतोय आणि लवकरच तुम्हा सगळ्यांच्या उंजळीत टाकायचे मला ते सगळं पद्य, ते सगळं पद्य, कारण ते सोप्या भाषेत तुम्हाला समजावं याकरता मी ते गद्याचं पद्यात केलं। खूप उचलून धरलं हे काव्य माझं महाराष्ट्राने। इतिहासाची पाने उलटा पहा जरा जवळूनी, अरे धर्मासाठी रक्त सांडिले संभाजी राजांनी। सार्थक जीवन सईबाईंचे जन्म दिला बाळाला, आणि छत्रपतींचा छावा संभाजी राजा माझा नाही डगमगला काळाला। घाबरला का? नाही डगमगला काळाला। मंडळी औरंगजेब सगळं द्यायला तयार होता। संभाजी मांगो तो, जो मांग करोगे दे दूंगा वो सब। औरंग्या तुला काय वाटलं? विकला जाईल काय संभाजी? एवढा स्वस्त वाटलं काय संभाजी तुला? विकला जाईल? अरे पाठीचा कणा मोडेल, शरीरातलं रक्त सांडशील तू, शेवटचा रक्ताचा थेंब देखील विकला जाणार नाही। हा छावा शिवाजीचा छावा आहे, विकला नाही। आमच्या आबासाहेबांची शिकवण आहे, रक्ताचा शेवटच्या थेंबापर्यंत माझा राजा झुंजला, लढला, मरणप्राय यातना सहन करत होता, पण चुकला नाही, विकला नाही। आणि म्हणून धर्म 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 म्हणजे काय, तो संभाजी राजांचं चरित्र पाहिल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर उभा राहतो। धर्म काय असतो, निष्ठा काय असते? आता निष्ठा राहिलीच नाही, आता फार निष्ठा निष्ठी झाली। आता निष्ठा राहिली का साहेब? खरं सांगा, निष्ठाच नाही, सगळी निष्ठा निष्ठी झाली। कोण कुठं जातो तो कोण कुठं जातो कळतच नाही। पण निष्ठा आम्हाला फक्त इतिहासात दिसते। म्हणून आज तुम्ही सगळेजण इथे शिवजयंतीच्या निमित्तानं आलात। मला एवढंच सांगायचं, तुमच्या लेकरांना खूप शिकवा तुम्ही। त्यांच्या आरोग्यासाठी जसं तुम्ही त्यांना चांगलं खाऊ घालता ना, राहू दे त्यांना। बघा ते टाळी वाजवते, किती गोड आहे बघा ना, ते टाळी वाजवते, काय काय टाळा टाळी करीत आहे की नाही? ऐक नाही लेकरू, ऐकते की नाही? चरित्र बघा ना। म्हणून तुमच्या लेकरांना चांगलं शिक्षण द्या। शिक्षणाची उंची वाढली की विचारांची उंची वाढेल। मी अमक्याचा कार्यकर्ता, मी तमक्याचा कार्यकर्ता, कार्यकर्त्यांचे पर आमचे इंदुरीकर बाबा म्हणतात कार्यकर्त्यांचं फार झिरो किंमत झाली काय काय घरात। पण एक बोलू का तरुणांनो, तुम्ही अवश्य कार्यकर्ते व्हा कुणाचे पण पहिल्यांदा आपल्या कुटुंबाचे करते धरते व्हा। तुमचं कुटुंब तुमच्यासाठी पहिलं महत्वाचं आहे। तुमची आई तुमच्यासाठी महत्वाची आहे, तुमचा बाप तुमच्यासाठी महत्वाचा आहे, तुमच्या लेकराचं शिक्षण तुमच्यासाठी महत्वाचं आहे। जिनं घर दार माहेर सोडलं, भाऊ बहीण सगळे सोडून तुमच्या आयुष्यात पत्नी म्हणून आली ना, तिच्यासाठी देखील तुमचा सहवास महत्वाचा आहे। म्हणून मला तर वाटतं, अरे बाबा नव्हा तुम्हाला कोणाचे कार्यकर्ते व्हायचे, पण एक गोष्ट सांगून जातो, आपल्या जीवनाचं जर सार्थक करायचं असेल ना, तर मरेपर्यंत आम्ही आमच्या शिवबाचे मावळे राहू, आम्हाला मावळे राहण्यात धन्यता वाटते। म्हणून जीवनाचं सार्थक करायचं आहे आणि जगानं कौतुक करण्याकरता कोणतीच गोष्ट करू नका। परत बोलतो मी, जगानं कौतुक करण्याकरता गोष्ट करू नका, कोणती करू नका। मी माझ्या आयुष्यात कीर्तन करतो, पण जगानं कौतुक कराव्याकरता करतच नाही साहेब। मला मग अशी मयूर म्हटले, सगळी मुलं माझ्यापेक्षा आली, म्हटले महाराज तुम्ही जी टॉकीजला तुम्हाला ऐकलं, इकडं ऐकलं तिकडं, एवढं छान प्रबोधन करता, पण तुम्ही युट्यूबला आम्हाला सापडतच नाही।
आणि जे आहे ते पोरांनी दुसऱ्या लोकांनी टाकलंय. पण एक सांगू का, माणसानं पहिल्यांदा स्वतः करता जगलं पाहिजे. मी कीर्तन लोकांकरता नंतर करतो, पहिलं कीर्तन मी माझ्या आनंदासाठी करतो. म्हणून आपल्या कर्तृत्वाचं कौतुक जगानं करावं याची अपेक्षा करूच नका, कधीच करू नका. आपलं कर्तृत्व असं ठेवा ना, आपलंच आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे, असं जगा. म्हणून तुकोबाऱ्यांची भाषा बघा किती गोड आहे, तुकोबाऱ्यांचे अभंग. आणि यालाही प्रमाण देतो मी तुम्हाला. तुकोबाऱ्या म्हणतात, जगानं कौतुक जाऊ द्या, आम्हाला आमच्या जगण्याचं कौतुक आम्हालाच वाटतंय. कवतुक वाटे झाली या वेचाचे. तुकोबाऱ्यांचा अभंग आहे, कवतुक वाटे झाली या वेचाचे. आम्ही आयुष्यात जे जगलो ना, आम्ही आयुष्य ज्याच्यासाठी खर्च केला ना, जे आयुष्यात वेचलं ना, त्याचं आम्हाला कौतुक वाटतंय. म्हणून व्यसनमुक्त व्हा बाबांनो, व्यसन करू नका. व्यसनापासून अलिप्त राहा. आपल्या आई वडिलांच्या स्वप्नाकरता जगूया, आपल्या स्वतःच्या स्वप्नाकरता जगूया, इतरांच्या स्वप्नाकरता देखील जगूया. मी आणि माझं कुटुंब, त्याच्या पलीकडे माझं काहीतरी जगणं आहे. मी समाजाकरता काहीतरी करेल आणि या जगाचा निरोप घेण्याच्या अगोदर काहीतरी कर्तृत्व सिद्ध करून मी मरेल, हा संकल्प करा. आणि हा संकल्प ज्या दिवशी आम्ही करू ना, ती खरी शिवजयंती आहे.